शेवटचा पॉइंट काय दिलेला वाचता? कॅल्क्युलेशन ऑफ रेसिड्यू. पहिलं दिलंय का? रेसिड्यू ऑफ एफ ऑफ ए दिलं का? काय दिलंय? If f of z has a simple polar z equal to a, then limit z tends to a z minus a f of z. एवढं झालं सर. सिंपल पोलचं दिलंय ना? येस सर. तर नेट आलंय का? एकच मिनिट बाळांनो. खालील्या if f of z has pole, if f of z has a pole of order n, f of z has a pole of order n, f of z has a pole of order n at z equal to a, then काय लिहिलं वाचा? हॅलो. If f of z has a pole of order n at z equal to a, then residue of f of a is equal to, तुम्ही समोर लिहा, मी खाली लिहितो इकडं, is equal to 1 divided by n minus 1 factorial d raised to n minus 1 upon dz raised to n minus 1 in bracket z minus a raised to n f of z. z minus a raised to n f of z. लिहिलं का रे? बाळांनो लिहिलं का? yes sir. सिंपल पोल असेल त्यावेळी लिमिट z टेन्स टू a z मायनस a f ऑफ z येतं, आणि पोल ऑफ ऑर्डर n जर असेल तर काय येतं? 1 अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल z मायनस a रेस टू n f ऑफ z. झालं का बघा? लिहून झालं ते? Yes sir.
पुढे घ्या. If f of z equal to if f of z equal to phi 1 z upon phi 2 z, if f of z equal to phi 1 z upon phi 2 z, हॅलो बाळांनो, हॅलो, Yes, sir. phi 1 z upon phi 2 z लिहिलं. then residue of f of a equal to phi 1 a divided by phi 2 a. Phi 1 a divided by, एक मिनिट, phi 2 dash आहे. आय थिंक एकच मिनिट फक्त थांबा. phi 2 dash आहे. phi 2 dash of a. phi 2 च डेरिव्हेटिव्ह काढून त्याचा डॅश. लिहिलं का? हॅलो, हॅलो, Yes, sir. पुढे घ्या मग. एक्झाम्पल म्हणा. एक्झाम्पल. हो मॅडम, लेक्चर चालू आहे.
हॅलो बाळांनो, हे लिहून झालं? Yes, sir. हा, एक्झाम्पल घ्या. फाइंड द रेसिड्यू. फाइंड द रेसिड्यू find the residue of f of z equal to 1 divided by z into z square plus 1 z into z square plus 1 z minus 2 bracket square. Z minus 2 bracket square. मग आता रेसिड्यू सॉरी ऍट झेड इक्वल टू 2 म्हटलं का? ऍट झेड इक्वल टू 2 म्हणा. ऍट झेड इक्वल टू 2. झेड इक्वल टू 2 साठी रेसिड्यू फाइंड आउट करा, असा अर्थ आहे. मग आता काय करायचं, तर एफ ऑफ झेड दिलेला आहे तो ऍज इट इज लिहायचा. लेट एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन झेड झेड स्क्वेअर प्लस 1 झेड मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता झेड इक्वल टू 2 डिनॉमिनेटरला जर पुट केलं मी, तर तुम्हाला काय येतंय रे? झेड इक्वल टू 2 जर डिनॉमिनेटरला पुट केलं, 0. डिनॉमिनेटरला 0 येतंय. म्हणजे क्लिअरली झेड इक्वल टू 2 इज सिंग्युलर पॉइंट. सिंग्युलर पॉइंट ऑफ ऑर्डर. ऑर्डर किती आहे? सिंग्युलर पॉइंट किंवा पोल म्हणा, सोपं आहे. इज अ पोल ऑफ ऑर्डर. इज अ पोल ऑफ ऑर्डर. पोल ऑफ ऑर्डर किती आहे ऑर्डर? झेड मायनस 2 ची 2. मग रेसिड्यू काय येणार? n इक्वल टू 2 म्हणा. रेसिड्यू ऑफ एफ ऑफ 2 इज नथिंग बट, किंवा फॉर्म्युला लिहा, एफ ऑफ ए इक्वल टू, हा सांगा, 1 अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल dn मायनस 1 बाय dz रेस टू n मायनस 1 z मायनस a रेस टू n एफ ऑफ झेड. बरोबर आहे का? असंच आहे ना फॉर्म्युला? हॅलो, Yes, sir. a इक्वल टू 2 पुट करा. रेसिड्यू ऑफ एफ ऑफ 2 इक्वल टू 2 मायनस 1 म्हणजे किती रे? 1. 1 फॅक्टोरियल डी बाय डी झेड, झेड मायनस n ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एफ ऑफ झेड सांगा. एफ ऑफ झेड सांगा.
हाच आहे ना? काय कॅन्सल होईल? Z minus bracket square. 1 upon झेड क्यूब प्लस झेड इन, बरोबर का? हॅलो Yes, हॅलो sir. बाळा, मग 1 बाय एक्स च डेरिव्हेटिव्ह काय येतं? -1 अपॉन -1 upon x square. एक्स X स्क्वेअर. square. अजून Derivative fix. याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करायचं. 3z स्क्वेअर Plus 1. 1 ना, झेडचं डेरिव्हेटिव्ह. झेडचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1 येतं ना? 1. Yes. Yes, sir. हा. पुढं पुढं बोला. काय आलं? इथं बोला की रे. आन्सर काय आलं? रेसिड्यू. हॅलो. -3z स्क्वेअर प्लस 1 अपॉन, किंवा डायरेक्ट टाकलं तरी चालतं की z इक्वल टू 2 म्हणा. ऍट z इक्वल टू 2 काय? हॅलो. काय येणार? बोला की. झेड ची 13 व्हॅल्यू by 2 टाका. -13 अपॉन काय येते? 10. 10. 100. 10 चा स्क्वेअर आहे ना? Ha, sir. 100. हे कळलं का? Yes, हॅलो. sir. हे झालं रेसिड्यू. आता मग रेसिड्यू थेरम तुम्हाला काय सांगतो? रेसिड्यू थेरम काय सांगतो? इंटिग्रेशन काढायला ना, इंटिग्रेशन एफ ऑफ झेड डी झेड, बरोबर आहे का? Yes, sir. फाइंड किंवा इव्हॅल्युएट असा क्वेश्चन असतो. इंटिग्रल ओव्हर मॉड झेड इक्वल टू 2. एक मिनिट बाळानो. इंटिग्रल ओव्हर मॉड झेड इक्वल टू 2 5z minus 2
divided by z into z minus 1 dz. Z into z minus 1 dz by using residue theorem. By using residue theorem. लिहिलं का? हॅलो, लिहिलं का रे? Yes, sir. ह्याला कॅपिटल आय म्हणायचं. कॅपिटल आय इक्वल टू 5z minus 2 divided by z minus 1 dz. Here mod z equal to 2 म्हणजे काय? C is a circle. सर्कलचं इक्वेशन असतंय ना? झालंय की रे याच्या अगोदर. mod z equal to 2. सर्कल कुठला? सेंटर काय येतो याचा? Origin. विथ सेंटर ओरिजिन आणि रेडियस 2. रेडियस आर इक्वल टू 2. काढा मग सर्कल. होत हा मग आपण त्याच्यावर 2008 ला 2008 आहे. एनबीए कुठे होतं 15 एनबीए नव्हतं. बाळानो, हॅलो. Yes, sir. सर्कल विथ सेंटर ऍट ओरिजिन रेडियस 2. आता मला सांगा डिनॉमिनेटरला काय दिसतंय तुम्हाला? Z into Z minus 1. डिनॉमिनेटरला z आणि z मायनस 1 दिसतंय. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला काय मिळतंय? Points. इकडे बघा कुठले कुठले पॉइंट मिळतात. z equal to 0 and z equal to 1 are poles of F. Are poles. एक मिनिट खाली तुम्ही are poles of f of z equal to f of z आपण काय म्हणणार? 5z minus 2 divided by
झेड झेड मायनस 1 याचे पोल आहेत ते, बरोबर आहे का? हॅलो 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 बाळानो, Yes, sir. डिनॉमिनेटरला आहे म्हणजे ते त्याचे पोल झाले. आता इथं झेड इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू 1 हे कुठं असणार रे? हा झेड इक्वल टू 1 तुमचा इथं असेल कुठेतरी, बरोबर आहे काय? 0 हा ओरिजिनलाच असेल. म्हणजे खाली काय म्हणणार तुम्ही? क्लिअरली z equal to 0 and z equal to 1 पोल म्हणा. क्लिअरली पोल्स z equal to 0 and z equal to 1 lies inside the curve mod z equal to 2. आतमध्ये आहेत का? हॅलो Yes, sir. हा, मग पहिल्यांदा ह्याच्या रेसिड्यू काढायचे. तर रेसिड्यू काढताना काय करायचं? at z equal to at z equal to 0 z equal to 0 ला रेसिड्यू काय येणार सांगा मला पहिल्यांदा. फॉर्म्युला रेसिड्यू ऑफ एफ ऑफ ए. सिंपल पोल आहे ना तो, का पॉवर आहे त्याला? हॅलो पॉवर आहे का? No, sir. तिथं पाहिजे तर तिथं वर लिहून ठेवा आर सिंपल पोल्स म्हणा. तिथं तिथं पोल्स ऑफ म्हटले का नाही, तिथं सिंपल पोल म्हणा पाहिजे तर. सिंपल पोलचा अर्थ काय? सिंपल पोलचा अर्थ काय? Power 1. हॅव्हिंग पॉवर 1. सिंपल पोल म्हणा. मग रेसिड्यू पॉवर 1 असताना काय सांगितलं? रेसिड्यू ऑफ एफ ऑफ ए इक्वल टू लिमिट z टेन्स टू ए Z z minus मायनस F of Z. एफ ऑफ झेड. ए ची व्हॅल्यू 0 टाका. रेसिड्यू ऑफ एफ ऑफ 0 इक्वल टू लिमिट z टेन्स टू 0. बोला. z इंटू z मायनस 0 म्हणजे काय? झेडच येईल ना. 5z मायनस 2 डिवायडेड बाय z मायनस 1. z कॅन्सल होईल. लिमिट z टेन्स टू 0. काय आलं? आता लिमिट काय येणार सांगा मग? z ची व्हॅल्यू पुट करा की काय येणार? 0 पुट केली. 2. -2 अपॉन -1 2 आलं. हे कळलं का? हॅलो Yes, sir. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला?
इथपर्यंत काय अडचण आहे का? No, sir. पुढे ढकलू? झाले का लिहून? Yes, sir. झालंय का? Yes, sir. हा, दुसरा पॉइंट काय आहे तुमचा? ऍट झेड इक्वल टू 1. आता मी फॉर्म्युला डबल लिहित नाही. रेसिड्यू ऑफ एफ ऑफ 1 सांगा. लिमिट झेड टेन्स टू 1 काय येणार? झेड मायनस 1 एफ ऑफ झेड म्हणजे 5z मायनस 2 झेड मायनस 1. झेड मायनस 1 कॅन्सल होईल. काय राहतंय? झेड ची व्हॅल्यू 1 पुट करा. किती येतंय? 3. मग पुढं बाय रेसिड्यू थेरम. काय सांगतो रेसिड्यू थेरम रे? इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ झेड डी झेड इज इक्वल टू 2 पाय आय इंटू सम ऑफ रेसिड्यू कशाच? ऍट सिंग्युलर पॉइंट म्हणलंय ना. फॉर्म्युला काय दिलाय? At singular point within C. इन सी. सिंग्युलर पॉइंट म्हणजे पोल, लक्षात ठेवा. मग एफ ऑफ झेड ची व्हॅल्यू सी म्हणजे मॉड झेड इक्वल टू 2 झाला. एफ ऑफ झेड 5z मायनस 2 डिवायडेड बाय झेड मायनस 1 झाला. डी झेड 2 पाय आय रेसिड्यू कशा कशाचा काढावा लागणार? एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 1 दोनच आहेत ना आतमध्ये. हॅलो, Yes, sir. 2 अधिक 3 बरोबर ना? दोनच आलंय ना पहिलं? Yes, sir. 2 पाय आय इंटू 5 म्हणजे 10 पाय आय आन्सर येईल त्याच. काय अडचण आहे का बघायचं? अरे याच्यात काय अडचण बाळांनो? No, sir. समजलं हे? Yes, sir. कुणाला काय अडचण? त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? रेसिड्यू थेरम मध्ये
बाळांनो, No, sir. सिंपल पोल असेल तर कसं काढायचं? लक्षात आलं का? हॅलो, Yes, sir. एक मिनिट, एक्झाम्पल मला जरा बघू द्या. हा, घ्या बाळांनो. इंटिग्रल ओव्हर सी, इंटिग्रल ओव्हर सी, इव्हॅल्युएट इंटिग्रल ओव्हर सी, z divided by z square plus 2z minus 3, z square plus 2z minus 3 dz, where c is mod z equal to 2. C is mod z equal to 2. Where C is mod z equal to 2.
याला आय म्हणा. लेट आय इक्वल टू where C is mod Z equal to 2. That is काय? C is circle. Huh? Circle with center at origin and Radius radius are equal to are equal to 2. काढा मग सर्कल. आता डिनॉमिनेटरला काय दिसतंय तुम्हाला? झेड स्क्वेअर प्लस 2Z मायनस 3. त्याचे फॅक्टर काय पडतात? 3चे फॅक्टर पडतात 3 आणि 1. मिडलचं साइन मोठ्याला द्यायचं म्हणजे झेड प्लस 3 आणि झेड मायनस 1 येईल. झेड इक्वल टू 3 झेड इक्वल टू मायनस 1 येईल. आता ह्याच्यातला सॉरी झेड इक्वल टू 1 येईल. मायनस 3 आणि 1. मग मला सांगा इनसाइड द सर्कल कुठला पोल असेल? Z equal to 1. हा Z equal to 1. 1. बघा त्यातला दोन्ही पोल आहेत त्याचे. हा खाली लिहायचं क्लिअरली. Z equal to 1 and Z equal to minus 3 are simple poles of कशाचे? F of Z equal to ते लिहा Z divided by तिथं व्हॅल्यू टाका ती Z स्क्वेअर प्लस 2Z मायनस 3. व्यवस्थित लिहा. Z स्क्वेअर प्लस 2Z मायनस 3 लिहिलं का? हॅलो हॅलो बाळानो. Yes, sir. आता सिंपल पोल आहे त्यातला आतमध्ये कुठला आहे? Here Z equal to 1 lies आतमध्ये 1 येणार ना. lies inside the circle and Z equal to minus 3 कुठं असेल रे? रेडियस 2 आहे. Outside. By लाईट आउटसाइड. मग आपल्याला रेसिड्यू थेरम काय सांगतो? जे आतमध्ये आहे त्यांचाच रेसिड्यू घ्या. कळतंय का? जे बाहेर आहेत त्याचे घेण्याची गरज आहे का?
कर सी इनसाइड कर्व सी मान मग रेसिड्यू ऑफ एफ ऑफ ए फॉर्म्युला सांगा रेसिड्यूचा. काय आहे तो फॉर्म्युला? हॅलो, लिमिट z टेन्स टू ए z मायनस ए एफ ऑफ झेड, बरोबर ना? हॅलो, ऍट झेड इक्वल टू 1 जो इनसाइड आहे त्याचा जर रेसिड्यू काढा झेड इक्वल टू 1 रेसिड्यू ऑफ एफ ऑफ 1 इक्वल टू काय येणार? लिमिट झेड टेन्स टू 1 झेड मायनस 1 एफ ऑफ झेड काय आहे तुमचा? झेड डिवायडेड बाय, मी आता या डिनॉमिनेटरचे फॅक्टर लिहितो, झेड प्लस 3 झेड मायनस 1. चालतंय ना? हॅलो, फॅक्टर काढलेले आहेत ना आपण बाळानो? Yes, sir. काय राहिलं? झेड अपॉन झेड प्लस 3 1/4 येईल त्याचा आन्सर. मग रेसिड्यू थेरम काय सांगतो? फॉर्म्युला लिहा तुम्ही. इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू 2 पाय आय सम ऑफ रेसिड्यू. पूर्ण लिहाते. हा जमल ना? Yes, sir. ते लिहा पूर्ण. सम ऑफ रेसिड्यू. आता इथे एकच आहे रेसिड्यू तुमचा, म्हणजे 2 पाय आय रेसिड्यू ऑफ एफ ऑफ 1. काय आहे एफ ऑफ 1? 1/4. 1/4. आन्सर काय आलं? π/2 आय. कळतंय? हॅलो, समजलं काय आहे? Yes, sir. ठीक आहे. रेसिड्यू थेरम मध्ये माझ्या अंदाजानं कुणाला काय अडचण नसेल. आता काय आहे? No, sir. हा तुमचा सिलेबस मधला शेवटचा पॉइंट होता. हे जो तुमचा सिलेबस मॅथ्सचा संपलेला आहे. कळतंय? हॅलो, Yes, sir. बघू आता इथून पुढे मग आपल्याला रिव्हिजन वगैरे करता येईल. आपला झेड ट्रान्सफॉर्मरची एक्झाम राहिल्या ना? अरे, झेड ट्रान्सफॉर्मची एक्झाम राहिल्या ना आपली? Yes, sir. Yes, sir. हा, झेड ट्रान्सफॉर्मची अगोदर घेऊ आणि नंतर याची घेऊ. चालतंय. मला पुढचं लेक्चर आहे आता, बंद करतो मी. लिहून झालंय का? बरे, Yes, sir. अटेंडन्स एकच मिनिट स्क्रीनशॉट मारून घेतो. ठीक आहे.